थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असणार आहे की आपण आज कशा विषयावर बोलणार आहे. आणि हा जो टॉपिक आहे हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असणार आहे आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी. जे कोण त्यांच्या फायनान्ससाठी तेवढे सिरियस आहेत त्यांना हा एक शब्द नक्कीच माहीत असेल, क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला काही पैसे यूज करायला मिळतात, आपल्याकडे नसले तरी पण. त्यालाच आपण क्रेडिट कार्ड म्हणतो. क्रेडिट कार्डचा सरळ अर्थ एकच आहे की तुमच्याकडे एक स्पेसिफिक अमाऊंट आहे किंवा एक ठराविक अमाऊंट आहे जी तुम्ही खर्च करू शकता. वेगवेगळ्या लेवल्सला वेगवेगळी अमाऊंट ठरवलेली असते. तुमचं एक लिमिट असतं, त्या लिमिटपर्यंत तुम्ही ते पैसे खर्च करू शकता. ते पैसे खर्च केल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पलनेच आपण समजून घेऊ, त्याशिवाय आपल्याला कळणार आहे. सपोज करा की आपल्याकडे एक क्रेडिट कार्ड आहे, एक XYZ नाव आहे त्याचं. त्या क्रेडिट कार्डला 500 रुपयाची किंवा 5,000 रुपयाची लिमिट आहे. मग मी काय केलं की एका महिन्यात जे काही माझे एक्सपेन्सेस आहेत ते समजा 2,000 किंवा 3,000 पर्यंत गेले, तरी पण माझ्याकडे 2,000 रुपये एक्स्ट्रा राहिले आहेत त्या कार्डमध्ये. पण मी ते खर्च नाही केले कारण मला त्याची गरज नाही लागली. जेव्हा 3,000 रुपये मी खर्च केले त्यानंतर त्या मंथच्या एंडला 30 तारखेला त्याचं एक स्टेटमेंट तयार होणार की तू कुठे कुठे काय खर्च केलीस, किंवा तुझं जी खर्चाची जी यादी म्हणू शकतो, लिस्ट म्हणू शकतो आपण, ती लिस्ट किंवा ते जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला दिसणार की आपले किती खर्च झाले, टोटल किती खर्च झाले. ते खर्च झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसांमध्ये म्हणजे नेक्स्ट 15 डेज 30 तारखेनंतर त्या 15 दिवसांमध्ये आपल्याला ते जे पैसे ते परत आपल्याला क्रेडिट कार्डला किंवा त्या एजन्सीला परत रिटर्न करायचे आहेत. एवढा सरळ सिंपल रूल आहे क्रेडिट कार्डचं, बस. त्याच्यापेक्षा जास्त काय नाही. मग तुमचं जे लिमिट आहे त्या लिमिटपर्यंत तुम्ही खर्च किंवा त्याच्यापेक्षा कमी करा, तुम्हाला ते परत तुम्हाला रिटर्न करायचं. त्यालाच आपण क्रेडिट कार्ड म्हणतो. आपण एक एक्झाम्पलने समजूया. सपोज एक मुलगा आहे, त्या मुलग्याला आपण एक क्रेडिट कार्ड दिलेला आहे जो आपल्या वयाचाच आहे, 20 ते 25च्या मध्ये. त्याचा पगार 10-15 हजार रुपये त्याचा पगार आहे असं आपण धरून चालू. आणि त्याला आपण क्रेडिट कार्ड दिलं आहे ज्याची लिमिट आहे 5,000 रुपये. तर त्या मुलाकडे 5,000 रुपयापर्यंत जे काय त्याला खरेदी करायचं ते तो खरेदी करू शकतो त्या क्रेडिट कार्डच्या हेल्पने. ती एक लिमिट ठरलेली आहे. त्या लिमिटपर्यंतच शक्यतो त्याने खर्च करावा. ते एक त्याच्यापेक्षा कमी केलं तर काय चांगलीच गोष्ट आहे. तर काय असतं की समजा जानेवारी 2026 सुरू आहे, बरोबर. आज तारीख आहे 13 तारीख आहे. आज 13 तारीख आहे. 13 तारखेला त्या मुलाने 3,000 रुपये खर्च केले. एकदाच त्याने क्रेडिट कार्ड वापरले, 3,000 रुपये त्याने खर्च केले आजच्या तारखेला. तर 30 जानेवारी किंवा 31 जानेवारी पर्यंत त्याचं स्टेटमेंट तयार होणार. म्हणजे त्याची जी लिस्ट आहे किंवा त्याचा जो खर्च आहे त्या क्रेडिट कार्डने केलेला, ती एक फॉर्मॅट तयार होईल किंवा ती एक लिस्ट तयार होईल आणि ती त्याला देणार. तर क्रेडिट कार्ड कंपनीचं काय पॉलिसी असते की त्या 30 तारखेनंतर तुला 15 दिवस दिलेले असतात एक्स्ट्रा. ते 3,000 रुपये किंवा ते 4,000 रुपये जे काय तुम्ही खर्च केलाय ते तुम्ही तयार करून ठेवायला पाहिजे तुमच्या खिशातले, म्हणजे तुमच्या पॉकेटमधले, आणि ते तुम्ही परत त्यांना रिपे करायचे. एवढा सरळ सिंपल रूल आहे क्रेडिट कार्डचा. आता तुम्हाला कळालं, तुम्हाला पैसे एक्स्ट्रा दिलेले असतात, ते तुम्ही खर्च करायचे आहेत, आणि त्यानंतर 15 म्हणजे त्या मंथच्या एंड नंतर 15 दिवस तुमच्याकडे टाइम असणार, तेव्हा तुम्ही त्यांना रिपे करायचं. आता एक मला सांगा, तुमच्या पण मनात असा एक प्रश्न आलाच असेल की जर एवढं सिंपल आहे क्रेडिट कार्ड वापरणे, ठीक आहे, 5,000चं लिमिट आहे, म्हणजे एक एक्झाम्पल आहे, 5,000चं लिमिट आहे, मी 3,000-4,000 पर्यंत खर्च करणार, मंथ एंड झालं की मी त्यांना रिटर्न देणार. तर 2 प्रश्न लक्षात म्हणजे मनात येतात. पहिली गोष्ट म्हणजे जर ते पैसे रिटर्नच करायचे आहेत तर आपण कशाला क्रेडिट कार्ड घ्यायला पाहिजे, बरोबर. गरजच काय नाही ना क्रेडिट कार्ड घ्यायची, त्यापेक्षा माझ्याकडे जे पैसे आहेत मी त्याने खर्च करतो. तर ह्यामध्ये तुम्हाला लक्षात काय आलं पाहिजे की ॲक्च्युली जे तुम्ही 3,000 रुपये खर्च करणार आहे त्याची तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट मिळतात. आता रिवॉर्ड पॉईंट्स म्हणजे काय की तुम्ही समजा 3,000 रुपये जे खर्च केलेत त्या मुलाने, आपण त्याचंच एक्झाम्पल घेऊ. त्यानं काय केलं की 3,000चे वेगवेगळे भाग केलेले आहेत. समजा 1,000 रुपयाचं त्यानं पेट्रोल भरलं आहे, 1,000 रुपये त्याने एक कोणती तरी वस्तू घेतली जी ग्रोसरीशी रिलेटेड आहे, आणि 1,000 रुपयाचं त्याने एक मूवी तिकीट घेतलं, ठीक आहे. तर त्या 3 गोष्टींचे रिवॉर्ड पॉईंट्स त्याला मिळतात, आणि ते रिवॉर्ड पॉईंट्स जे तिन्ही गोष्टीतून येणार ते जमा होणार, आणि त्याचं तुम्हाला एक गोष्ट तुम्ही घेऊ शकता एक्स्ट्रा. समजतं मला काय म्हणायचं की तुम्ही वेगवेगळी गोष्टी घेतायला 1,000 त्याच्यातले समजा 200 असे परत 600 रुपये तयार झाले. ऍक्च्युली असं नाही आहे, पण रिवॉर्ड पॉईंटचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतोय. 3 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पैसे घातला, तिन्हीकडून तुम्हाला थोडे थोडे रिवॉर्ड पॉईंट्स आले, ते मे बी 600 रुपये झाले. 200 करत ते 600 रुपये किंवा 600 रिवॉर्ड पॉईंट्स
ते त्यांच्या रुपीजमध्ये कन्वर्ट वगैरे होऊन तुम्हाला मिळतात. आता ते जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत किंवा एक्स्ट्रा फ्री बीज आहेत, आपण त्याला फ्री बीज पण म्हणू शकतो कारण ते फ्रीमध्ये मिळतात आपल्याला, तर ती आपण कुठची तरी नवीन गोष्ट घ्यायला वापरू शकतो. हा फायदा आहे क्रेडिट कार्डचा. त्यामुळे क्रेडिट कार्ड वाईट गोष्ट आहे अशातली भाग नाही. क्रेडिट कार्ड ऍक्च्युअली चांगली गोष्ट आहे, पण एका डिसिप्लिन वे मध्ये त्याला वापर येतं. कारण तुम्हाला माहिती आहे की फायनान्स एका डिसिप्लिन वे मध्ये जर आपण त्याला ट्रीट केलं तर त्याचा आपल्याला जो रिवॉर्ड असणार आहे तो नक्कीच चांगला असणार आहे. म्हणून क्रेडिट कार्ड घेताना काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्याला वापरताना आपल्याला चांगल्या प्रकारे वापरायचे. आता ह्या क्रेडिट कार्डचे बरेच प्रोज आहेत आणि बरेच कॉन्स आहेत जे मी तुम्हाला आता सांगतो. तर पहिली गोष्ट क्रेडिट कार्डच्या प्रो सेक्शन मध्ये येते की आपला जो क्रेडिट स्कोर आहे तो त्याने चांगला होतो, म्हणजे आपला सिबिल स्कोर पण चांगला होतो. क्रेडिट इज अ टाईप ऑफ लोन जे तुम्हाला ते कार्ड प्रोव्हाइड करतं. तुम्ही ते टाइम टू टाइम पेमेंट करायची त्याची, जेणेकरून तुमचं सिबिल स्कोर पण चांगला होणार. तुम्हाला ह्याच्या पुढे केव्हा लोन पाहिजे असेल, मग ते होम लोन असू दे, एज्युकेशन लोन असू दे, कार लोन असू दे किंवा बिझनेस लोन असू दे, तर त्या 4 गोष्टींमध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट असतो तो कमी मिळणार. कधी पण जो ROI आपण म्हणतो तो आपण कमी मिळणार. रेट ऑफ इंटरेस्ट जर कमी असेल तर ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की आपलाच त्याच्यात फायदा आहे. कारण नॉर्मल जो रेट आता मे बी मला एवढं माहिती आहे पण 9% 12, 13, 14% मे बी लोन आहे अवेलेबल वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये, वेगवेगळ्या म्हणजे टाईपमध्ये. मग ते गोल्ड लोन असो किंवा प्रॉपर्टी लोन असो, वेगवेगळ्या ह्याच्यात 9 ते 10, 11, 12 तरी असेल. तर तिथे आपल्याला जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आपला कमी होतो, जेणेकरून पहिला फायदा आपल्याला मिळाला की आपला जो सिबिल स्कोर आहे तो चांगला होतो. दुसरी गोष्ट म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला कमी मिळणार बाकीच्यांपेक्षा जर आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर. त्याच्यासाठी क्रेडिट कार्ड आपल्याला टाइम टू टाइम यूज करायचा आहे, चांगला यूज करायचा आहे त्याचा. जो तिसरा त्याचा फायदा आहे तो ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे, मी जसं बोललो की आपल्याला काही रिवॉर्ड्स मिळतात. त्या रिवॉर्ड्समध्ये कॅशबॅक असू दे, डिस्काउंट असू दे, ते पैसे आपले सेव्ह झाल्यासारखे आहेत. किंवा कधी कधी त्या रिवॉर्ड पॉईंट्स कलेक्ट होऊन आपण त्याने वेगळं काहीतरी लाईक गिफ्ट वाउचर्स वगैरे घेऊ शकतो. किंवा कधी कधी स्वतःहून ती जी एजन्सी आहे ती आपल्याला कधी कधी फ्लाईट तिकीट्स वगैरे फ्री मध्ये देते किंवा IRCTCचे लॉन्चेस वगैरे फ्रीमध्ये मिळतात. हे आपल्याला रिवॉर्ड्स आहेत जे फ्रीमध्ये मिळालेले आहेत. ऑफकोर्स तुम्ही त्याला स्पेंडिंग केलेले आहेत पण त्याची रिवॉर्ड आहेत. मला एक सांगा, समजा तुमच्याकडे क्रेडिट कार्डच नसेल आणि तुमच्याकडे डेबिट कार्ड आहे, तर डेबिट कार्डचं तुम्ही काय कराल की जे तुम्हाला ऑफकोर्स रोज खर्च करायचा तो करायचाच आहे. रोज सकाळी तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल घालायचं तुम्ही घालणारच आहे. रोज तुम्हाला ग्रोसरी आणायची तुम्ही ग्रोसरी घेणारच आहे. पण तेच जर तुम्ही क्रेडिट कार्डने घेतलं तर त्याचा तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे. हा प्लस पॉईंट आहे क्रेडिट कार्डचा. पण तो आपल्याला खूप 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 जास्त रिस्पॉन्सिबली वापरायला पाहिजे. एक चूक क्रेडिट कार्डची तुम्हाला लाईफ टाईम प्रॉब्लेममध्ये घेऊ शकते. जवळपास 20 वर्ष तुम्हाला क्रेडिट कार्ड बुडवू शकतं. हा सगळ्यात मोठा कॉन आहे. तो काय मी तुम्हाला सांगतो. ऍक्च्युअली क्रेडिट कार्डमध्ये एक त्यांनी टर्म काढलेला आहे ज्याला आपण म्हणतो मिनिमम ड्यू पेमेंट. आता मिनिमम ड्यू पेमेंट काय मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही एक क्रेडिट कार्ड घेतलंय, त्याची लिमिट आहे 5,000 रुपये. तुम्ही 5,000च्या 5,000 रुपये खर्च केले आणि परत ते तुम्हाला रिपे करायला येत नाहीत. तर क्रेडिट कार्ड कंपनी काय करते की ती तुम्हाला सांगते की ठीक आहे अभिषेक, एक काम कर, तुझ्याकडे 5,000 नाहीत, आम्ही तुला समजून घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. तुला 1500 नाही, 1500 मे बी जास्त आहे, पण 150 रुपये असं एक एक्झाम्पल आहे, धरून चालू आहे आपण. 150 रुपये तुला महिन्याला पे करायचे आहेत, ठीक आहे, आणि तुझं क्रेडिट कार्ड तू सुरू ठेवू शकतोस. बस, म्हणजे तुमचं क्रेडिट कार्ड बंद होणार नाही. ठीक आहे, 5,000च्या 5,000 तुम्ही खर्च केले, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. 5,000 तुला परत द्यायचे नाही, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तुला 150 रुपीज फक्त मंथली पे करायचे, बस, दॅट्स इट. जास्त तुला काय करायची गरज नाही. एवढं फक्त तू कर, तुझं क्रेडिट कार्ड पण सुरू, तुझे पुढचे खर्च पण सुरू आहेत, काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली माणूस इथे काय बघतो, माणसाला हे कळत नाही की 150 रुपये तो भरतोय, क्रेडिट कार्ड त्याचं सुरूच आहे, पण ते जे व्याज लागतंय ते महिन्याला आता 3% लागतंय. आणि महिन्याला 3% किंवा 4%, 3 ते 4च्या मध्येच असतात क्रेडिट कार्डचे जे लाईक मंथली इंटरेस्ट असतो. तो जर तुम्हाला लागला तर तो चार्ज कधीच नाही संपत. ॲक्च्युली जर तुम्ही एक हिशोब घातला तर 3% महिन्याला इज इक्वल टू 36% वर्षाला. म्हणजे बँकमधून जे तुम्ही लोन घेता ते तुम्हाला 12, 13, 14% मिळेल. पण जर तुम्ही क्रेडिट कार्डवरून लोन घेतला तर ते तुम्हाला 36% मिळणार. 36% लाईक 14% तर त्याच्या हाफपेक्षा पण कमी झालं.
16 टू जा 32, 17 टू जा 34, बरोबर 18 टू जा 36. 18 कुठे, 14 कुठे, 36 कुठे, त्यामुळे त्याच्या हाफपेक्षा पण कमी 14%ला तुम्हाला मिळणार जर तुम्ही बँकमधून घेतलं तर. क्रेडिट कार्ड डबलपेक्षा पण जास्त, 14च्या डबलपेक्षा पण जास्त तुम्हाला त्याला पे करायला लागणार आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे क्रेडिट कार्डचा. ॲक्च्युली प्रॉब्लेम क्रेडिट कार्डचा पण आहे, प्रॉब्लेम आपला होणार आहे. आपणच जर रिस्पॉन्सिबली ते 5,000 रुपये किंवा ती जी तुमची लिमिट आहे ती जर तुम्ही पे केला तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय करायला लागेल, ॲन्युअल फीस तुमची भरायची आहे, दॅट्स इट. जे तुम्ही खर्च करताय ते तुम्हाला भरायचे आहेत, तुम्हाला डिस्काउंट्स पण मिळत आहेत, तुमचे पैसे पण वाचत आहेत. पण ते जर तुम्ही थोडेसे चुकलात, तुमचा 1 रुपया वाढला तुमच्या खर्चातला, की पूर्ण जे मॅथमॅटिकल इक्वेशन आपण करतो ते सगळं चेंज होणार आणि 36%ला जाऊन थांबणार. इट्स अ मिनिमम, लाईक मिनिमम ड्यू आहे ते. 3% असेल तर, 4% असेल तर 48%. 48, 36 कुठे, 48 कुठे. जर 1% वाढला, 3चं 4 झालं की 4 ते 36 डायरेक्ट 48 होणार. त्यामुळे समजते क्रेडिट कार्ड एवढं हानिकारक आहे आणि ह्या ट्रॅपमध्येच सगळे फसलेत. ज्यांनी क्रेडिट कार्ड स्टार्टिंगला वापरले आणि त्यांना त्यांचा फायदा माहीत नाही, कुठेही गेले ते 500 रुपये खर्च कर, तिथे 2,000 खर्च कर, तिथे 4,000 ते खर्च करत गेले. त्यांची लिमिट संपली. लिमिट संपल्यानंतर ऑफकोर्स त्यांच्याकडे पैसेच नाहीत. त्यांच्याकडे कसं होतं की क्रेडिट कार्ड आहे, संपला विषय. पण तसं नाही आहे. क्रेडिट कार्ड त्यांनी वापरलं, त्याचे ते पेमेंट्स त्यांनी केले. जेव्हा मंथ संपला तेव्हा त्यांनी स्टेटमेंट बघितला, त्यांच्या लक्षात आलं की आपण हे भरू शकत नाही. मग त्यांनी त्या एजन्सीसोबत कॉन्टॅक्ट करून वगैरे काय बरंच काय झालं. आणि त्यानंतर त्या एजन्सीने सांगितले की तुम्ही फक्त एक मिनिमम ड्यू पेमेंट किंवा जे लास्ट मिनिमम ड्यू पेमेंट जे आपण म्हणतो ते तुम्ही केलात, संपला विषय. एवढा हानिकारक एक क्रेडिट कार्ड असू शकतं ज्याला त्याच्यातलं नॉलेज नाही. त्याच्यासाठी तुमच्या माझ्यासारख्यांसाठी तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही माझे व्हिडिओज बघता तर 100% तुम्हाला कळालं असणार आहे की क्रेडिट कार्ड आता वापरायचं आहे कसं. ॲक्च्युली ती खूप चांगली गोष्ट आहे जर ती तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरलं तर. वाईट गोष्ट पण तेवढीच आहे, मे बी चांगल्यापेक्षा वाईट गोष्ट जास्त आहे जर तुम्ही चुकीची वापरलं तर. त्यामुळे क्रेडिट कार्ड वाईट नाही. तुमचं ट्रान्झॅक्शन चांगलं असायला पाहिजे, तुमचं फायनान्स चांगलं असायला पाहिजे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला कुठे खर्च करायचा आहे, किती खर्च करायचा आहे, बस. बाकी तुम्हाला काहीच जास्त त्याच्यात लक्ष द्यायची गरज नाही. खूप चांगलं ते लाईक जे बँक्स वगैरे त्यांनी खूप चांगलंच आपल्यासाठी केलेलं आहे. फक्त ते चांगल्या पद्धतीने वापरायला यायला पाहिजे. तुम्हाला जे पेमेंट्स करायचे आहेत किंवा तुमचे जे फायनान्सेस आहेत ते तुम्ही एका लिमिटपर्यंत ठेवा. त्या लिमिटपर्यंत तुम्ही करा. मे बी तुमचं जे क्रेडिट कार्ड आहे ते 10,000चं लिमिट आहे तर तुम्ही आता 8,000पर्यंत खर्च करा. इफ ते 8,000 तुमच्या बँकमध्ये ऑलरेडी असले तर ठीक आहे. 8,000 नसले, जर 2,000 आहेत तर 10,000ची लिमिट असो नाही तर 20,000ची लिमिट असो, 2,000च खर्च करायची बस. कारण त्या 2,000 तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट मिळणार, तुम्ही पण खुश झाला, तुमचे खर्च पण झाले, तुम्ही अजून खुश झालात, बँकवाले पण खुश झाले, हा बाई याचा काय प्रॉब्लेम आहे, ते पण खुश झाले. ॲक्च्युली ती खुश नाही होणार पण ठीक आहे, तुमचं सिबिल स्कोअर चांगलं होतं, आपलं चांगलं होतं तर बस झालं. बँकांचं आपल्याला काय करायचं ते तर स्कोर वगैरे त्यांचं ते बघतच राहणार. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरायचं तर असं वापरायला लागणार. आता आपण बघू थोडे क्रेडिट कार्ड्स जे मला वाटतात, मी जरा रिसर्च केलेली त्या हिशोबाने कोणते क्रेडिट कार्ड्स कोणत्या गोष्टीसाठी चांगले आहेत. मी लिस्ट काढले त्या हिशोबानेच आपण बघूया. पहिले जे क्रेडिट कार्ड आहे जे आपण ऑनलाईन शॉपिंग किंवा ॲमेझॉन वगैरे जे यूज करतात, फ्लिपकार्ट वगैरे ज्यांचं जास्त यूज असतं, मंथली 2, 3, 4, 5 जे यूज करतात त्यांच्यासाठी ॲमेझॉन पे, ICICI क्रेडिट कार्ड किंवा फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड. ॲक्च्युली हे क्रेडिट कार्ड चांगले आहेत. मी माझे काही मित्र आहेत ते हे यूज वगैरे करतात तर त्यांना कॅशबॅक्स वगैरे येत असतात सारखे, त्यांना कॅशबॅक वगैरे येत असतात. त्यामुळे मी स्वतःहून ते बघितलेलं आहे, त्यामुळे त्यात तर काय प्रॉब्लेम नाही. दुसरं जे क्रेडिट कार्ड आहे जे लाईक डेली एक्सपेन्समध्ये काय येतं, आपलं ग्रोसरीज येणार, आपलं डायनिंग येणार किंवा आपण पेट्रोल वगैरे भरतो ते सगळं येणार. तर पेट्रोल वगैरे जर तुम्ही भरत असाल जास्त किंवा रोज भरत असाल तर त्याच्यासाठी BPCL SBI क्रेडिट कार्ड हे क्रेडिट कार्ड पण चांगलं आहे. तुम्हाला फ्युल सरचार्ज वेवर वगैरे मिळतातच, ऑफकोर्स फ्युअल रिवॉर्ड पॉईंट्स पण तुम्हाला मिळणार आहेत त्यामध्ये. दुसरं एक आहे ते इंडियन ऑइल किंवा ॲक्सिस क्रेडिट कार्ड. हे पण एक चांगलं आहे. फ्युल जर तुमचं एक्सपेन्स जास्त असेल, रोज तुम्ही कंटिन्युअस फ्युल भरत असाल तर त्याच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲन्युअल फी वगैरे भरायची काही गरज लागत नाही, त्यामुळे ते बेस्ट क्रेडिट कार्ड आहे जर तुम्ही फ्युल वापरत असाल
तर जर तुम्ही फूड, डायनिंग किंवा लाईफस्टाईल ह्या गोष्टीमध्ये ऑफकोर्स मी जे बोललो ते डायनिंग वगैरे तुम्ही करत असाल फ्रिक्वेंटली, तर तुम्ही स्विगी HDFC कार्ड वापरू शकता. झोमॅटो एडिशन कार्ड आहे ते पण तुम्ही वापरू शकता, किंवा ॲक्सिस माय झोन, हे 3 क्रेडिट कार्ड्स चांगले आहेत. त्यानंतर आणि तुम्ही बघितलात तर तुम्हाला ह्या क्रेडिट कार्डमध्ये डायनिंग डिस्काउंट्स मिळतात, फूड ॲप कॅशबॅक्स वगैरे मिळतात, आणि मूवी तिकीट ऑफर्स वगैरे जे असतात, लाईक PVR झालं, आयनॉक्स झालं, याचे तुम्हाला तिकीट्स वगैरे मिळू शकतात. त्यानंतर जे स्टुडंट्स आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी, तुमच्यासाठी, जे कोण आत्ता कॉलेजमध्ये आहेत किंवा 12th पास आउट झाले आहेत आणि लाईक त्यांच्या डिप्लोमा कॉलेजमध्ये, डिग्री कॉलेजमध्ये जे कोण शिकत आहेत, त्यांच्यासाठी ICICI प्लॅटिनम क्रेडिट कार्ड, SBI सिम्पली क्लिक क्रेडिट कार्ड आणि HDFC मनी बॅक क्रेडिट कार्ड हे सगळ्यात चांगले आहेत ह्या 3मध्ये. तर हे पहिली गोष्ट म्हणजे ॲन्युअल फी कमी आहे. ऑफकोर्स भाई आपण स्टुडंट लोक आहे, आपल्याकडे जास्त पैसे येत नाहीत घरातून, त्यामुळे ॲन्युअल फी कमी आहे, पहिली चांगली गोष्ट. दुसरी गोष्ट की सिबिल स्कोर, जे मी मागाशी बोललो की सिबिल स्कोरमुळे बऱ्याच गोष्टी डिपेंडंट राहतात. क्रेडिट कार्डचा सगळ्यात मोठा फायदा तोच आहे स्टुडंट लोकांना की त्यांचा सिबिल स्कोर चांगला होतो. आपण 200, 300, 400, 500, 1000 रुपये खर्च करणार, 1000 आपल्याकडे ऑलरेडी असणार, ते 1000 रुपये तिकडे केले, त्यांचं जे लाईक काय आपण म्हणायचं लोन आहे किंवा ते क्रेडिट जे त्यांनी दिलं आहे ते कम्प्लीट झालेलं आहे, म्हणजे आपण तिथे फसत नाही. दुसरी गोष्ट की आपल्याला त्यांचा जो रिवॉर्ड मिळणार आहे ती वेगळीच गोष्ट आहे. आपला सिबिल स्कोर पण चांगला होणार आहे, जेणेकरून इन केस फ्युचर ज्यांना कोणाला बिझनेस वगैरे करायचे त्यांच्यासाठी तो स्कोर आहे किंवा तो जो सिबिल स्कोर आहे, जे क्रेडिट कार्ड प्रोव्हाइड करतात, ते आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट राहणार आहे. त्यामुळे बिझनेस वगैरे ते लोन्स आपल्याला कमी रेट ऑफ इंटरेस्टने मिळत राहणार. त्यानंतर अजून एक तुम्हाला क्रेडिट कार्ड जर फॅमिली अँड हाऊस होल्ड स्पेंडिंगसाठी पाहिजे असतील तर ॲक्सिसचा एस क्रेडिट कार्ड आणि SBI कॅशबॅक क्रेडिट कार्ड हे क्रेडिट कार्ड चांगले आहेत. आता ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता की युटिलिटी बिल पेमेंट्स जे असतात तुमचे, मग तुम्ही लाईक इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे ते तुम्ही पे करू शकता, डेली एक्सपेन्सेस करू शकता, आणि तुम्हाला ग्रोसरीज मागे कॅशबॅक मिळतात. आता तुम्हाला मी 5 ते 6 प्रकार सांगितले, जे 6 प्रकार एक क्रेडिट कार्ड युजर्ससाठी चांगले आहेत. आता ह्यात तर माझ्यासाठी लाईक मी फ्युअलमध्ये एक क्रेडिट कार्ड घेऊ शकतो आणि ॲज अ स्टुडंट एक घेऊ शकतो. 2 क्रेडिट कार्ड माझ्यासाठी खूप झाले, किंवा एकच नुसता फ्युअलवाला बस झाला, बस बाकी माझे काही जास्त खर्च वगैरे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही पण विचार करा क्रेडिट कार्डबद्दल. ऑफकोर्स मला माहिती आहे की बऱ्याच जणांची फॅमिली जर लाईक मोठे जे लोक आहेत किंवा त्यांचं लाईक एक्सपिरियन्स्ड लोक आहेत ते हा व्हिडिओ बघत असणार आहेत, त्यांना पण मी एक सांगेन की कदाचित माझंही ह्यामध्ये चुकलं असेल, पण एक आहे की जर आम्ही किंवा कोणी पण तेवढं प्रॉपरली डायग्नोज करून ॲनालिसिस करून जर त्या क्रेडिट कार्डला वापरलं लक्षपूर्वक माहिती घेऊन, तर कदाचित ती एक चांगली गोष्ट असली, तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. त्यामुळे लक्ष देऊन जर काही गोष्टी केल्या तर ते आपल्यासाठी चांगल्या पडतील, आणि इव्हन जे कोण क्रेडिट कार्ड्स वापरत आहेत त्यांच्यासाठीही चांगल्या गोष्टी असतील. मी कोणताही व्हिडिओ हा अशा बेसिसवर केला नाही की क्रेडिट कार्ड्स खूप चांगले आहेत किंवा खूप वाईट आहेत, पण त्याचा एक नॉलेज यायला पाहिजे, कारण आपला जो चॅनल आहे तो चॅनल मोस्टली फायनान्सशी रिलेटेड आहे, आणि फायनान्स नॉलेजमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल पण बोललेलो आहे, शेअर मार्केटसुद्धा त्यावर पण बोललो आहे, SIP, म्युच्युअल फंड्स, RD, FD या सगळ्या विषयांवर आपण बोललेलो आहे. परत एकदा हे विषय मी रिपीट करणार आहे. आपण जे डेली ग्रो करायचं ठरवलंय ते सुद्धा मी ह्या चॅनलवर करत राहणार. त्यामुळे माझा कुठचाही उद्देश असा नाही की क्रेडिट कार्ड चांगले किंवा मी जे आता क्रेडिट कार्ड्सची नावं घेतली आहेत त्यात पण माझं असं काय नाही की तुम्ही कोणतं क्रेडिट कार्ड घ्यायला पाहिजे व घ्यायला नको हे मी म्हणत नाही, पण ही एक चांगली बाजू होऊ शकते जर तुम्ही तुमचा फायनान्स स्वतःकडे रिसर्च करून ठेवत असाल तर. फायनान्सबद्दल आणि जी काय माहिती आहे ती मी तुम्हाला देतच असणार आहे. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून जावा अशाच चांगल्या आणि फायनान्स रिलेटेड माहितीसाठी. अभिषेक कांबळी, थँक्यू.